मनाविरुद्ध झाले लग्न भाग 6. अहो, मला तुमच्यासोबत खूप महत्वाचं बोलायचं आहे, वाणी म्हणाली. मी परत आल्यावर तुझ्याशी बोलेन वाणी. आता जाणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे, असे बोलून अर्जुन पटकन घराबाहेर पडला आणि वाणी उदास होऊन बसली. तितक्यात त्रिशा तिथे आली आणि वाणीला खूप उदास पाहून आश्चर्याने म्हणाली, काय झालं? आता उदास का आहेस तू? आता सगळं ठीक आहे ना? ऑल इज नॉट वेल त्रिशा, ऑल इज टू बी वेल, असे म्हणत वाणीने त्रिशाला सगळं प्रकार सांगितले. आणि हे सर्व कळाल्यावर त्रिशाला धक्काच बसला. अरे देवा, आणि तू हे अर्जुनला सांगणार होतीस? तू वेडी आहेस का? सर्व काही ठीक होत आहे आणि तू त्याला सर्व काही सांगून पुन्हा गडबड करण्यास तयार आहेस. जर सर्व काही ठीक झाले असेल तर अर्जुनला सगळं जाणून घेतल्यावरही सर्व काही चांगलंच राहील, आणि जर सर्व काही ठीक झाले नाही तर याचा अर्थ असा आहे की सर्व काही कधीही ठीक होणार नाही. वाणी उदासपणे म्हणाली. त्रिशा तिला काही समजवण्याआधीच मीरा त्या दोघींचे बोलणे ऐकत असल्याचे तिच्या लक्षात आले. आंटी, आता तुम्ही तिला समजावून सांगा. मीराचं हात धरून तिला जवळ बसवताना त्रिशा म्हणाली. त्रिशा बरोबर बोलत आहे बाळा. तू अर्जुनला कीर्तीबद्दल सांगितले तर तो पुन्हा अस्वस्थ होईल, आणि तरीही तू तिच्या जीव वाचवले आहेस. मग हे सगळं सांगायची काय गरज आहे? आई, हे कळाल्यावर जर आपल्यात पुन्हा अंतर येत असेल तर याचा अर्थ असा की आपण कधीच जवळ आलो नाही, आणि हे कळूनही जर जवळीक असेल तर पुन्हा आपल्यात अंतर कधीच येणार नाही, वाणी हसत म्हणाली. आणि त्रिशा रागाने म्हणाली, आंटी, ती मान्य करणार नाही. ती पुन्हा अस्वस्थ होईल. अर्जुन पुन्हा तिच्यापासून दूर गेले की मग कळेल तिला, असे म्हणत त्रिशा रागाने खोलीतून गेली आणि वाणी मीराकडे पाहू लागली. मीरा ही शांतपणे उठली आणि तिला काही न बोलता तिथून निघून गेली. हे बघून वाणी मनात विचार करू लागली. सगळेच माझ्यावर रागवले आहेत. आता मी काय करू? काहीही असो, मी इतकी मोठी गोष्ट अर्जुन पासून लपवू शकत नाही. या लोकांना मी नंतर पटवून देईन, पण जर हे अर्जुनला कळालं तर मला आधीच तिच्याबद्दल माहिती आहे, म्हणून त्यांना पटवून देऊ शकणार नाही मी कधीच. माझं बोलण्याचं तुम्हाला राग येत असेल आई, पण माझ्याकडे दुसरं काही मार्ग नाही. संध्याकाळ झाली होती. त्रिशा उदास होऊन तिच्या खोलीत बसली होती. तोपर्यंत आकाश ऑफिसमधून आला. तिचं लक्ष आकाशकडे गेले नाही. त्रिशा खूप अस्वस्थ दिसत होते. काय भानगड आहे? आज कोणीतरी खूप शांत बसलंय, आरशात बघत आणि कोट काढत आकाश विचारला. आकाशला पाहून त्रिशाने काहीही न बोलता त्याला मिठी मारली. त्रिशा टेन्शन मध्ये आहे हे आकाशला समजले, म्हणून तो तिच्या हात धरून तिला समोर बसवून विचारला, काय झालं? कुणी काही बोललं का तुला? क्षणाचंही विलंब न लावता त्रिशाने संपूर्ण गोष्ट आकाशला सांगितली, जे ऐकून आकाशही अस्वस्थ झाला. आता काय होणार आकाश? त्रिशाने उदासपणे विचारले. आकाश तिचं डोकं त्याचं खांद्यावर ठेवून आणि म्हणाला, हे बघ त्रिशा, कधी कधी गोष्टी वेळेवर सोडायला पाहिजेत. आम्ही जे काही करू शकत होतो ते केलं ना, पण आता वहिनीला खरं बोलण्यापासून थांबवू शकत नाही ना. पण अर्जुन पुन्हा पहिल्यासारखंच केलं तर वाणीचे काय होईल? त्रिशाने काळजीने विचारले. आकाश तिला प्रोत्साहन देत म्हणाला, देवाची इच्छा असेल तर ते होईल, तू काळजी करू नकोस. वाणी वहिनी कधीही कुणाचे वाईट केले नाही, त्यामुळे देव तिच्यावरही वाईट घडू देणार नाही. रात्रीचे 12 वाजले होते आणि अर्जुन अजून घरी आला नव्हता. वाणी त्याला सतत फोन करत होती, पण त्याचा फोन बंद होता. अर्जुनची वाट पाहत असताना वाणी पुन्हा एकदा डायनिंग टेबलावर झोपी गेली. काही वेळाने अर्जुन घरी परतला तेव्हा त्याला वाणी डायनिंग टेबलावर झोपलेली दिसली. मॅडम जेवलेत का? अर्जुन मोलकरणीला विचारला आणि तिने सांगितले की ती त्याची वाट पाहत झोपी गेली होती. अर्जुन मोलकरणीला खोलीत जेवण आणायला सांगितलं आणि वाणीला उचलून घेऊन खोलीत आणला. कपडे बदलल्यावर अर्जुन वाणीचं डोक्यावर प्रेमाने हात ठेवून तिला उठवला. वाणी, उठ आणि जेव. वाणी उठली आणि म्हणाली, तुम्ही आलात?
आणि मी इथे कसे आले? मी तुला इथे घेऊन आलोय. बर, आता हे बोलणं बंद कर आणि जेव. मला खूप भूक लागली आहे. अर्जुन हसत हसत हे सांगितल्यावर वाणी आश्चर्याने म्हणाले, तुम्हीही अजून जेवले नाही? नाही, मला तुझ्यासोबत जेवायचं होतं. तुझं केबीसी संपलंय, आता जेवायला उठ, जेव, असं म्हणत अर्जुन वाणीला हाताने खाऊ घालू लागला. आणि वाणी मनात विचार करू लागली, आता अर्जुन मला खरंच समजून घेत आहे. मला खात्री आहे की आता हे सत्य कळाल्यावरही तो अस्वस्थ होणार नाही. जेवण झाल्यावर वाणीने अर्जुनला हकीकत सांगण्याचा प्रयत्न केली, पण अर्जुन खूप थकला होता, त्यामुळे सकाळी बोलू असे सांगून झोपी गेला. दुसऱ्या दिवशीही वाणीने बोलण्याचा प्रयत्न केले, पण इतक्या दिवसाच्या गॅपमध्ये काम इतके वाढले होते की अर्जुन दिवसभर कामात व्यस्त राहिला, त्यामुळे त्या दिवसही बोलता आले नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा अर्जुन ऑफिसला पोहोचला तेव्हा त्याला आठवलं की आज वाणीची डॉक्टरांची भेट होती. आकाश अजून ऑफिसमध्ये आला नव्हता, म्हणून त्याने लगेच आकाशला फोन केला. हो सांग, आकाश फोन उचलताच विचारला. आणि अर्जुन त्याला सांगू लागला, आज वाणीची डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे, मी विसरलो होतो. तू एक काम कर आणि ऑफिसला येताना तिला दवाखान्यात घेऊन ये. तिचं तपासणी होईपर्यंत थांब, माझे काम संपल्यावर मी तिला घ्यायला येईन. काय रे, आजकाल तू माझ्या वहिनीची खूप काळजी घेत आहेस. आकाशचं बोलणं ऐकून अर्जुन चिडत म्हणाला, तुला सांगतो तसं कर प्लीज. ठीक आहे, मी निघतो, असे म्हणत आकाश फोन ठेवला आणि नंतर वाणीला दवाखान्यात नेला. तपासणीनंतर वाणी वेटिंग हॉलमध्ये बोलत होती. तिच्या मनात विविध प्रकारचे विचार चालू होते. तिला ही भीतीही वाटत होती की अर्जुनला कीर्तीबद्दल कळले तर काय होईल. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर अर्जुन डॉक्टरांच्या केबिनकडे जात असताना त्याची नजर समोरच्या खोलीत बसलेल्या मुलीवर पडली. तिला पाहून अर्जुन तिथेच थांबला. जणू काही त्याचे पाय पुढे जाऊ शकत नव्हते. ती मुलगी दुसरी कोणी नसून कीर्ती होती. अर्जुनचे कीर्ती. 7 महिन्यानंतर त्याचं प्रेम म्हणजे कीर्तीला पाहून अर्जुन थांबवण्याचा खूप प्रयत्न करूनही त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो हळूच खोलीत पोचला आणि इतक्या दिवसांनी त्याला अचानक बघून कीर्तीला धक्काच बसला. तू इथे? कीर्ती आश्चर्यचकित होऊन विचारले आणि तो तुटलेल्या शब्दात म्हणाला, तू इथे या अवस्थेत? हे सगळं कसं झालं? तुला ही दुखापत कशी झाली? कीर्ती काही बोलायचं आधीच नर्स तिथे आले आणि अर्जुनला पाहून आनंदाने म्हणाले, अहो सर, तुम्ही इथे? तुम्ही एकटेच आलात? मॅडम आल्या नाहीत? म्हणजे तो आणि त्याची बायको इथे आधी आले होते? तिने नर्सला विचारले तेव्हा आश्चर्य वाटले आणि नर्सने तिला सांगितले, अहो मॅडम, सर त्यांच्या पत्नीने योग्य वेळी रक्तदान करून तुमचे प्राण वाचवले होते. नर्सचे बोलणे ऐकून अर्जुन आणि कीर्ती दोघंही आश्चर्यचकित झाले. नर्सने कीर्तीला औषध दिले आणि तिथून निघून गेली. हे ऐकून अर्जुन कीर्ती समोर पुतळ्यासारखे बसला. याचा अर्थ एल्विन तुझा नवरा आहे का? अर्जुन ओलसर डोळ्यांनी विचारला. तेव्हा कीर्तीने आपला चेहरा मागे वळवली आणि निर्विकारपणे म्हणाली, हो, मी विवाहित आहे. तू असं कसं करू शकतेस कीर्ती? तू माझ्यावर प्रेम करतेस ना? अर्जुन ओरडला आणि कीर्ती ही मोठ्या आवाजात बोलली, अर्जुन का थांबलास? मला सांग, मी तुझ्यावर प्रेम करते, पण तूही माझ्यावर प्रेम करत होतास. जर तू प्रेम माझ्यावर करत होतास तर मग दुसऱ्यांसोबत लग्न करून तिला आपलं मानलास. आपलं मानायला आणि लग्न करणं ह्यात फरक आहे, अर्जुन रागाने म्हणाला. आणि कीर्ती दुसरीकडे नजर वळवत म्हणाले, पण माझ्यासाठी ह्या 2 गोष्टीत फरक नाही. मी एल्विनशी लग्न केले आहे आणि त्याला आपलं मानलं आहे. लवकरच आपल्या प्रेमाचे प्रतीकही या जगात येणार आहे. हे ऐकून अर्जुनवर आभाळ कोसळल्यासारखं वाटलं आणि तो ओरडला, हे सगळं खोटं आहे, हे शक्य नाही. तू माझ्यावर प्रेम करतेस हो ना? मग दुसऱ्या कोणाशी तरी? तू खोटं बोलत आहेस कीर्ती.
अर्जुन कीर्तीचे चेहरा हातात घेत म्हणाला. कीर्ती गंभीर झाली आणि तिच्या गालावरून त्याचा हात काढत म्हणाली, मी खरं सांगते अर्जुन, आणि तू प्रेमाबद्दल बोलत आहेस? तुझंही माझ्यावर प्रेम होतं ना, मग तू दुसरे कुणाशी लग्न का केलंस? ती माझी नाइलाज होती, अर्जुन ओरडला. आणि कीर्ती हसून म्हणाली, हो, फक्त तूच लाचार होऊ शकतोस, बरोबर? मी नाही का होऊ शकत? पण मी इतकं असहाय्य कधीच नव्हतो की मी माझे प्रेम विसरून ह्या तराला जाईन. देव जाणतो की या 7 महिन्यात माझ्या प्रत्येक क्षणात आणि माझ्या श्वासात फक्त तुझी आठवण आली, आणि माझ्या वेड्यापणाची शिक्षा मी नेहमीच स्वीकारला आहे. निष्पाप आहे मी, फक्त एक दिवस सर्व काही ठीक होईल ह्या आशेवर. आणि तू म्हणतेस की मी? अर्जुन रागाने म्हटल्यावर कीर्तीने त्याच्यावर ताव मारायला सुरुवात केली. त्यावेळी तुझ्या आई वडिलांच्या विरोधात जाण्याची हिंमत असती तर हे सगळं करण्याची गरज पडली नसती. आणि आता हे सगळं झालं आहे. मग आता तुला काय दुरुस्त करायचं आहे अर्जुन? तुटलेली पंदी कधीही पंदीला जोडता येत नाही. जे एकदा घडले ते कधीही बदलू शकत नाही. म्हणून तू तुझ्या आयुष्यात पुढे जा आणि मी माझ्या आयुष्यात पुढे जाईन, आणि त्या मुलीला तिने न केलेल्या चुकीसाठी शिक्षा देणे थांबव. मी तुझ्या आयुष्यात परत येणार नाही. इच्छा असूनही नाही तर इथून जा, प्लीज निघून जा. माझा नवरा आता एवढ्यात येईल. मी मोठ्या कष्टाने स्वतःवर नियंत्रण ठेवले आहे. माझं जीवन पुन्हा नरक बनवू नकोस, असे म्हणत कीर्ती अर्जुन समोर हात जोडले आणि डसाडसा रडू लागली. तिच्या बोलण्याने अर्जुनचं रागाचा बांध तुटला, म्हणून तोही पटकन तिथून निघून गेला. खोलीबाहेर उभा असलेला एल्विनने त्यांचे संभाषण ऐकला होता. अर्जुन बाहेर पडताच तो बाजूला गेला आणि अर्जुन गेल्यावर तो आत आला. दुसरीकडे वाणी वारंवार अर्जुनला फोन करत होती, मात्र अर्जुनचा नंबर बंद होता. आकाशला फोन करून विचारले तेव्हा कळले की तो खूप आधी दवाखान्याला निघाला होता. आतापर्यंत पोचलं असेल, कदाचित अर्जुन कुठेतरी हॉस्पिटलमध्ये असतील. मी जाऊन डॉक्टरांना विचारतो, असं विचार करत वाणी पुढे सरकली आणि तिची नजर त्याच नर्सवर पडली. ती लगेच तिच्याकडे गेली आणि अर्जुन बद्दल विचारले, आणि तिने सांगितले की सर काही वेळापूर्वी कीर्तीच्या खोलीत होते. हे ऐकून वाणीला जबरदस्त धक्का बसला. ती हळूच खोलीच्या दिशेने जाऊ लागली. खोलीत पोचताच तिला दिसले की खोलीत अर्जुन नव्हता, पण कीर्ती जोरात रडत होती आणि एल्विन असहाय नजरेने तिच्याकडे बघत होता. वाणी परत जाऊ लागली तेवढ्यात तिला काहीतरी ऐकून ती थांबली. तू गरोदर आहेस असं अर्जुनला खोटे का बोललीस? एल्विन विचारल्यावर कीर्ती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. जणू तिचे डोळे एल्विनला विचारत होते, तुला हे सर्व कसे कळले? मी सगळं ऐकलं आहे, एल्विन म्हणाला. आणि कीर्ती काही न बोलता डोकं टेकून बसले. तिला गप्प पाहून एल्विन तिच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाला, तू मैत्रीण आहेस ना, तर मला इतकं कळू शकते. एल्विनचे बोलणे ऐकून कीर्ती त्याला मिठी मारली आणि रडू लागली. एल्विन जो आतापर्यंत जवळजवळ मोडकळीस आला होता, त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवला आणि म्हणाला, मला सांग कीर्ती, निदान हृदयावर वजे तर पडणार नाही ना? एल्विनचे सहानुभूतीपूर्ण शब्द ऐकून कीर्ती रडायला लागली आणि त्याला म्हणाले, मी काय केले असते एल्विन? माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. काल तो औषध घ्यायला गेला होतास तेव्हा अर्जुनचा जिवलग मित्र आकाश इथे आला होता. त्याने मला सांगितले की अर्जुनचे बायको माझं जीव वाचवली आहे, आणि फक्त तुझ्यासाठी नाही तर अर्जुन आणि त्याच्या कुटुंबासाठीही खूप काही केले आहे तिने. आकाश मला सांगितलं की अर्जुन फक्त लगीन करून घेतला आहे, पण वाणीला अजूनपर्यंत स्वीकारलं नाही आहे. त्याची आई वडिलांची एक चूक, ती मुलगी शिक्षा भोगत आहे, पण तरीही ती आनंदी आहे, कारण अर्जुनची पत्नी असल्याची भावना तिच्या सोबत आहे. आकाशने मला विनंती केलं की इथे अर्जुन आला तर मी त्याच्या समोर कमजोर होऊ नये, तर त्याला आयुष्यात पुढे जाण्यात मदत करावी. मीही तेच केले एल्विन.
आता अर्जुन माझी वाट पाहणार नाही आणि तो नक्कीच त्याच्या आयुष्यात पुढे जाईल, असे म्हणत कीर्ती ढसाढसा रडू लागली आणि एल्विन स्वतःला असहाय समजून खोलीतून बाहेर पडताच त्याला वाणी तिथे उभी असलेली दिसली. तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. तू इथे? एल्विनला धक्काच बसला. तेव्हा वाणी रडत रडत म्हणाली, ह्या दोघांनी कुणाचे काय नुकसान केले आहे की त्यांना पुन्हा पुन्हा इतक्या त्रासातून जावे लागते? आम्ही पण कुणाचं नुकसान केलं नाही ना, पण आम्हाला ही शिक्षा होत आहे नाही का? एल्विनने हे खोटे हसून सांगितल्यावर वाणीला धक्काच बसला आणि तिने त्याला विचारले, म्हणजे काय? म्हणजे आपलं दोघांचं आयुष्य सारखंच आहे. घरच्यांचं दबावाखाली त्याने लग्न केलं, पण ते लग्न टिकवलं नाही आणि आम्हा दोघांनाही त्यांच्यासोबत राहणे बळजबरी केली आहे. वाणीने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाले, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आता असं होणार नाही. मला तुझा नंबर मिळेल का प्लीज? हो, पण का? एल्विनने आश्चर्याने विचारलं आणि वाणी हसत हसत म्हणाली, कारण मला तुझी खूप गरज आहे. एल्विनने वाणीला नंबर दिला आणि अजून काही विचारण्याचं आधीच वाणी तिथून निघून गेले. रात्रीचे 12 वाजले होते. अर्जुन कुठेच सापडत नसल्याने घरातील सर्व लोक टेन्शनमध्ये बसले होते. सर्वजण अर्जुनला शोधून कंटाळून टेन्शनमध्ये होते. आकाशही घरी आला होता. मीरा खूप रडत होती. वाणीलाही रडावंसं वाटत होतं, पण ती तिच्या कुटुंबासाठी स्वतःला खंबीर ठेवत होती. माझं मूल कुठे असेल माहीत नाही, तो कोणत्या अस्वस्थतेत असेल, मीरा रडत रडत म्हणाली. तर ऋषभने तिला धीर दिला. त्याला काही होणार नाही, काळजी करू नकोस. हे सर्व माझ्यामुळे होत आहे. माझी चुकीची शिक्षा संपूर्ण कुटुंब भोगत आहे, मीरा डोकं आपटत म्हणाली. पण ऋषभ काही बोलणार त्याआधीच दरवाजाची बेल वाजली. आकाश दार उघडला तेव्हा त्याला अर्जुन पूर्णपणे नशेत उभा असलेला दिसला. त्याला ह्या अवस्थेत पाहून सर्वच हैराण झाले. इतकं होऊनही दारूला कधीच हात न लावणारा अर्जुन आज त्याला इतकी नशा चढली होती की नीट उभं राहता येत नव्हतं. तू ड्रिंक केला आहेस का? त्याला सांभाळत आकाश म्हणाला. अर्जुन पुढे आला आणि स्वतःला सावरत हसत म्हणाला, मी माझं सर्व दुःख प्यायलो आहे, पण तुला फक्त दारू दिसते. असे म्हणत अर्जुन आपल्या खोलीकडे जाऊ लागला. ऋषभला काहीतरी बोलायचे होते, पण आकाशने त्यांना थांबवला आणि म्हणाला, आता नाही काका, तो सध्या दारूच्या नशेत आहे. त्याला थोडं वेळ एकटा राहू द्या, तो स्वतःच सावरेल. अर्जुन धडपडत आपल्या खोलीत आला आणि कीर्तीचं शब्द आठवून त्याने रागाच्या भरवात सर्व गोष्टीवर वस्तू इकडे तिकडे फेकायला सुरुवात केला. बराच वेळ तोडफोड केल्यावर अर्जुन थकला आणि जमिनीवर बसून रडायला लागला. इतक्यात वाणी जेवणाचे ताट घेऊन खोलीत आली. अर्जुनची अवस्था पाहून वाणीला फार वाईट वाटले. तिने जेवणाचे ताट टेबलावर ठेवले आणि जाऊन अर्जुन जवळ बसली. तुम्ही सकाळपासून काही खाल्ले नाही, प्लीज जेवा. अर्जुनचं खांद्यावर हात ठेवत वाणी म्हणाली आणि अर्जुनने तिचा हात झटकून वरडला. तुला अजून न जेवल्याचं टेन्शन आहे? इथे माझे आयुष्याचं पुन्हा वाट लागली आहे. मला माहित नाही की देवाला माझ्यासोबत काय वैर आहे. माझ्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित का होत नाहीये. अहो, अशी काय गोष्ट आहे की तुम्हाला एवढं का त्रास होत आहे? मग मला सांगा ना, आपण मित्र आहोत ना. अर्जुनचं मन जाणून घेण्यासाठी माहीत नसल्याचं नाटक करत वाणी बोलली. तिचं बोलणं ऐकून अर्जुन रडत म्हणाला, वाणी, गोष्ट अशी आहे की आजही मी फक्त कीर्तीवर प्रेम करतो. खूप प्रयत्न करूनही मी तिला विसरू शकत नाही. ती आजही माझं हृदयात आहे. मी तिला विसरू शकत नाही. मी समजू शकते, तुमचं प्रेम विसरणं इतकं सोपं नाही. वाणीने उदास स्वरात हे सांगितल्यावर अर्जुन रडत म्हणाला, नाही वाणी, तुला समजू शकत नाही. खरं तर कुणालाच कळत नाही. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. आम्ही मित्र आहोत ना, म्हणून मी तुला माझ्या मनापासून खरंच सांगतोय. जेव्हा मी तुला जाणून घेण्याचं
तुझ्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला वाटले की कदाचित मी ह्या टप्प्यातून पुढे जाईन, पण जेव्हा ती परत आली. बोलता बोलता अर्जुन थांबला आणि वाणी त्याच्याकडे वळून म्हणाले, परत? हो, तुला काहीच माहित नाही. तू तिला रक्त दिलं. ती मुलगी दुसरी कोणी नसून ती कोण आहे हेही तुला माहित नाही. वाणी त्याचं वाक्य पूर्ण करण्याआधीच ती म्हणाली, ती कीर्ती होती आणि मला माहित आहे की ती गर्भवती आहे. म्हणजे तुला सगळं माहित होतं आणि तू मला सांगितली नाहीस? अर्जुन रागाने म्हणाला आणि मग तो तिथून उठला आणि निघू लागला. पण नशेमुळे तो वाणीचा मांडीवर पडला. मला हे तुम्हाला त्या दिवसापासून सांगायचं होतं, पण तुम्ही कामात इतकं व्यस्त होता की तुम्हाला माझं ऐकायलाही वेळ मिळाला नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. वाणी अर्जुनचं डोक्यावर हात फिरवत प्रेमाने म्हणाली. त्यामुळे तो तिच्यात हरवून तो तिच्या चेहऱ्यावरून केस काढत म्हणाला, आता माझा विश्वास आहे फक्त तुझ्यावर वाणी. तूच आहेस जिच्याशी मी सर्व काही शेअर करू शकतो. मला तूच साथ देऊ शकतेस. आम्ही किमान मित्र बनले पाहिजेत. आता मी माझे दुःख सांगू शकतो तुला. पण मला एक गोष्ट सांग, तुला कसे कळले की ती मुलगी कीर्ती आहे आणि ती फक्त मलाच माहित आहे? मी खरंच एकदा तुमच्या पॅकेटात तिचे फोटो पाहिले होते. वाणीने खाली बघितले आणि त्याचं बोलण्यास संकोचून म्हणाले, हे सगळं मी तुला सांगावं की नाही माहित नाही, पण तरीही मी तुला सांगेन. मी तुला सांगितलं तर माझ्या मनातली गोष्ट हलकं तर होईल. हो सांगा, मी ऐकत आहे. वाणी हसत म्हणाले, मी तिच्याशिवाय जगू शकत नाही वाणी. मी असे दुहेरी आयुष्य जगू शकत नाही. मी माझं जीवन संपवलं तर बरं होईल. अर्जुन हे उदासपणे सांगताच वाणीने त्याच्या तोंडावर हात ठेवले आणि म्हणाले, कृपया असे बोलू नका. मग मी अजून काय करू वाणी? ती तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे, पण मी कसं पुढे जाऊ? या दिवसात मला कळले आहे की तू खूप चांगली आहेस, तू खूप खास आहेस, पण मी तुला तिची जागा कधीच देऊ शकत नाही. हे शब्द वाणीचं मनाला भिडले आणि ती मनात विचार करू लागले, आता मी त्याला असे बघू शकत नाही, पण त्याने मला बायकोचा दर्जा दिला नाही. मला एक चांगली मैत्रीण म्हणून त्याने आपली सर्व व्यथा माझ्यासमोर मांडली आहे. आता मलाही हृदयावर दगड ठेवून मैत्रीचे कर्तव्य पार पाडावे लागेल. अर्जुन, तुम्हाला ती तुमच्या आयुष्यात परत हवी आहे का? वाणीने प्रश्नार्थक नजरेने विचारले. तेव्हा अर्जुन हसत हसत म्हणाला, वाणी, मला खूप काही हवंय, पण मला ते सगळं जमत नाहीये. जर ते शक्य असेल तर ती आधीच सापडली असती ना. पण ह्यावेळी तुम्हाला जे हवं होतं ते नक्की मिळेल. काळजी करू नका आणि सगळं माझ्यावर सोडा. असं बोलून वाणीच्या डोळ्यात 2 अश्रू तरळले आणि हे ऐकून अर्जुन तिच्या मांडीवरून डोके वर करून म्हणाला, खरं सांगतेस का वाणी? हो, मी खरं सांगते, वाणी तिचे अश्रू पुसत म्हणाले. पण तू हे सगळं कसं करणार? आणि कीर्ती गरोदर आहे ना? अर्जुन निराशेने बोलला. तेव्हा वाणीने त्याला संपूर्ण हकीकत सांगितली. मी ह्या आकाशच्या तर सत्य कळल्यावर अर्जुन रागाने ओरडला. आकाश दादाला तुम्ही काही बोलणार नाही. त्याने जे काही केलं ते माझ्या आनंदासाठी होतं, वाणी उदास स्वरात म्हणाले. वाणी रात्रभर दीर एकवटत राहिली आणि अश्रूंनी आपले दुःख व्यक्त केले. सकाळ होताच वाणीने ऋषभ आणि मीराला जे बोलायचे होते ते सांगायला गेले. मी अर्जुनला घटस्फोट देत आहे, वाणी मीरा आणि ऋषभ समोर भावुकपणे म्हणाली. हे ऐकून दोघेही आश्चर्यचकित झाले आणि तोपर्यंत आकाश आणि त्रिशाही तिथे आले. काय करतेस बाळा? ऋषभने आश्चर्याने विचारले. तेव्हा मीरा उदासपणे म्हणाली, असं बोलू नकोस ना बाळा. अर्जुनला थोडा वेळ लागेल, पण तो बदलेल. काय, आपण प्रत्येक वेळी फक्त अर्जुनवरच का शब्द ठेवायचं? वाणीने विचारल्यावर आकाश म्हणाला, वहिनी, धीर धरा. तो उठून येऊ दे आणि आपण सगळे मिळून त्याला समजावून सांगू. आम्ही सगळं प्रयत्न केला, पण काय झालं? फक्त अर्जुन एकदा कीर्तीला बघितल्यावर आपले सगळे प्लॅन उद्ध्वस्त झाले. वाणी,
आकाशकडे बघत म्हणाले. आणि कोणी काही बोलायचं आधीच वाणी हात जोडून ऋषभाने मीरासमोर उभी राहिली आणि डोळ्यात पाणी आणत म्हणाले, प्लीज आई आणि बाबा, माझे म्हणणे ऐका. कीर्तीशिवाय अर्जुन आयुष्यात आनंदी राहणार नाही. कृपया त्यांना त्यांचा आनंद द्या. आपण सर्व काही प्रयत्न केला आहे. आता एकदा अर्जुनची इच्छा स्वीकारण्याचा प्रयत्न करा. अर्जुन असेही दुहेरी जीवन जगू शकणार नाही. त्यामुळे कुणीही आनंदी होणार नाही. प्लीज तुम्ही माझे ऐका, असे म्हणत वाणी डसाडसा रडू लागले. ऋषभ आणि मीराने एकमेकांकडे असहायपणे पाहिलं. मग त्रिशाने विचारले, आणि तुझ्या आनंदाचे काय वाणी? त्रिशा, माझा आनंद फक्त अर्जुनच्या आनंदातच आहे. मला दुसरं काही नको आहे, वाणी तिचे अश्रू पुसत म्हणाले. मग ऋषभ काहीतरी विचार करत म्हणाले, पण मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे. मी तुला फक्त एका अटीवर सहमत करू शकतो. मला तुमचं सर्व अटी मान्य आहेत बाबा, वाणी आनंदाने म्हणाली. आपण त्या दोघांचे लग्न करू, पण त्याच दिवशी तुला दुसऱ्याशी लग्न करावं लागेल. तुला आनंदी ठेवणार कोणी तर हवं ना. तुला ते प्रेम आणि आदर कोण देऊ शकेल जे तुला कधीच मिळालं नाही. हे ऐकून वाणीच्या डोळ्यातले पाणी वाहू लागले. तोपर्यंत अर्जुन तिथे पोचला. ऋषभ आणि वाणीचे बोलणे ऐकून त्यालाही थोडे आश्चर्य वाटले. मग ऋषभ पुन्हा बोलला, मला सांग बाळा, तुला अट मान्य आहे का? ऋषभ सोबतच इतर सगळ्यांना वाटत होते की वाणी ही अट कधीच मान्य करणार नाही. पण काही वेळ विचार केल्यावर वाणी ओठांवर हसवत म्हणाले, मला मान्य आहे. वाणीचं उत्तरानंतर कुणाकडे काही बोलायचे राहिले नाही. जणू सर्वांचीच हृदये बाहेर पडतील असे वाटत होते. कालपर्यंत अर्जुनला कीर्तीसोबत लग्न करायचे मनात हट्ट होते. आज त्यालाही ही गोष्ट ऐकून फार असा आनंद झाला नाही. का कुणास ठाऊक. ही बातमी कळाल्यावर अर्जुन आनंदाने नाचायला हवं होतं. ती बातमी ऐकून तो विचारात गहिवरला. काय झालंय मला? एवढी मोठी गोष्ट कळूनही मी आनंदी का नाही? कदाचित मी आनंदी नाही कारण माझ्यानंतर वाणीचं काय होणार? मला माहित नाही तिचं लग्न कसल्या व्यक्तीशी होईल, पण मी तिला आतापर्यंत रडवलं आहे. जो कोणी व्यक्ती तिच्या आयुष्यात येईल तो तिच्या आयुष्यात सुख आणि आनंद देईल याची काय गॅरंटी आहे? मीरा आणि वाणी किचन मध्ये जेवण बनवत होत्या. तेवढ्यात त्रिशा तिच्याकडे आली आणि म्हणाली, तू पुन्हा एकदा विचार कर वाणी. तू जे करणार आहेस ते इतकं सोपं नाहीये. कोणत्याही बायकोला आपल्या नवऱ्याला दुसऱ्यांसोबत पाहणं इतकं सोपं नसतं. ते अशक्य आहे. पण कोणत्याही पत्नीला तिचा नवरा रोज दुसऱ्यांसाठी तळमळताना पाहणे सोपे आहे का त्रिशा? वाणीने एका वेदनादायक स्मित हास्य करत हे सांगितल्यावर मीरा म्हणाली, ते सोड त्रिशा. आता तिने ठरवले असेल तर ती कुणाचेही ऐकणार नाही. पण वाणी, मला एक गोष्ट सांग, तुला खात्री आहे का कीर्ती ह्या लग्नाला राजी होईल? कीर्ती ही आतापर्यंत फक्त अर्जुनवरच प्रेम करते. ती नक्कीच मान्य करेल. एवढं बोलून वाणी किचन मधून बाहेर आली आणि त्रिशा काळजीने म्हणाली, आता काय होणार आंटी? आता काय होणार फक्त देवालाच माहित. आम्हाला ते करायचं होतं, आम्ही सगळं केलं. आता आम्ही जे काही करू ते त्यांच्या इच्छाने करू. जर त्यांची इच्छा असेल तरच ते योग्य आहे, मीरा दुःखी आवाजात म्हणाली. दुसऱ्या दिवशी दवाखान्यात एल्विन औषध घेण्यासाठी मेडिकलकडे जात असताना त्याची नजर समोर उभ्या असलेल्या वाणीवर पडली. तू इथे कशी काय? असे विचारताच वाणी जड आवाजात म्हणाली, आज मी तुझ्याकडे काहीतरी मागणार आहे, तर तू नकार देणार नाहीस ना? वाणी म्हणाली, मी तुला काय देऊ? तुझ्याकडे सर्व काही आहे. असं तसं तो तिला म्हणाला, माझ्याकडे जे नाही ते मी मागायला आले आहे, कारण ती वस्तू फक्त तूच देऊ शकतोस. तू गमत मस्त करतेस हा? शेवटी तुझ्याकडे नाही असं माझ्याकडे काय आहे? एल्विनने हसत विचारल्यावर वाणी हसत म्हणाली, हो तुझ्याकडेच आहे जे माझ्याकडे नाही. पण कदाचित मला जे करायचे आहे
ते आम्हा दोघांनाही साध्य करता येईल. मिसेस कपूर, कोडे सोडा आणि स्पष्ट सांगा काय प्रकरण आहे, एल्विनने रागाने विचारला. तेव्हा वाणी एक दीर्घ श्वास घेतली आणि म्हणाली, मी तुमच्याकडे शांतता मागायला आली आहे आणि ते कदाचित तुमच्याकडेही नाही, पण तुमच्या एक पाऊल पुढे टाकल्याने सगळ्यांना शांतता मिळेल. मला काही समजत नाही, एल्विन आश्चर्याने म्हणाला. मग वाणीने हात जोडून त्याच्या समोर म्हणाले, नशिबाने वेगळे झालेले ते दोन प्रेमी मला पुन्हा एकत्र करायचे आहेत. मला अर्जुन आणि वाणीला पुन्हा एकत्र करायचे आहे. खरंच मला त्या दोघांना एकत्र आणायचं आहे. अर्जुन आणि वाणीला? एल्विन हसत म्हणाला. आणि वाणीने खाली बघून तिची चूक सुधारली आणि म्हणाली, नाही, मला अर्जुन आणि कीर्ती म्हणायचे होते. तुम्ही जी दोन नावे एकत्र आणू शकत नाही, तुम्हाला वाटते की तुम्ही त्यांना एकत्र पाहू शकाल? एल्विनने गंभीरपणे हसत म्हणाला, एक पत्नी तिच्या पतीला आनंदी ठेवण्यासाठी काहीही करू शकते आणि आपल्या सगळ्यांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे. आता तुम्ही माझ्यासोबत साथ दिली तर फक्त दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त असतील. पण माझं कीर्तीवर खूप प्रेम आहे. मी तिच्यापासून वेगळं राहू शकत नाही, एल्विन तोंड फिरवत म्हणाला. आणि वाणी पुन्हा त्याच्या समोर उभी राहिली आणि हसत म्हणाली, पण ती तुमच्यावर प्रेम करत नाही. ती फक्त लग्न करून तुमच्या सोबत जगत आहे. जर तुम्ही तिच्यावर खरोखर प्रेम करत असाल तर एखाद्या दिवशी तिच्या हृदयात डोकावून पहा. तुम्हाला कळेल की तुम्ही तिच्या सोबत असताना पण तिला किती एकटेपणा जाणवते. पण त्याच्या घरच्यांचं सांगण्यावरून तो तिला एका क्षणात सोडलेला अर्जुनकडे कसे जाऊ देऊ शकतो? मिसेस कपूर, मी तिला किती कष्टाने हाताळलो हे तुम्हाला माहित नाही. जर अर्जुन तिला पुन्हा सोडला तर ती मरेल. मी तिला नरकात टाकू शकत नाही, एल्विनने म्हणाल्यावर वाणीने तिला समजवले. तुमचं बरोबर आहे, पण जे काही घडले त्यात अर्जुनची चूक नव्हती. ज्या आई वडिलांनी त्याला इतके सक्षम बनवले त्यांच्या विरोधात तो कसं जाऊ शकतो? आज त्याने जे काही केले ते त्यांच्यामुळेच आहे, वाणी म्हणाली. आणि उद्या जेव्हा तेच आई वडील कीर्तीला पुन्हा मान्य केले नाही तर तेव्हा तो त्यांच्या आनंदीसाठी तिला पुन्हा घटस्फोट देईल, एल्विन ओरडला. तेव्हा वाणी पुन्हा एकदा हात जोडून म्हणाली, यावेळी असे काही होणार नाही, कारण यावेळी मी आई बाबांना पटवून दिले आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की स्वतःसाठी नाही तर किमान कीर्तीसाठी तरी माझी ऐका आणि त्यांना एकत्र येऊ द्या. नाहीतर एकाच वेळी 4 आयुष्य उद्ध्वस्त होतील आणि एक दिवस ते तुम्हालाही कळेल की तुम्ही माझं ऐकायला हवं होतं. वाणीचे म्हणणे ऐकून एल्विन काही वेळ विचार करून म्हणाला, यासाठी मला कीर्तीची इच्छा जाणून घ्यावी लागेल. काल तुम्हीच म्हणत होता की दोघंही सारखेच आहेत. आजपर्यंत एकमेकांना विसरू शकले नाही, तर कीर्ती हे कसे नाकारणार? वाणीने हे सांगितल्यावर एल्विनने तिला टोमणा मारला आणि म्हणाला, प्रत्येक जण ह्या अर्जुन सारखं स्वार्थी नसतो मिसेस कपूर. कदाचित कीर्तीला तिचे लग्न मोडायचे नसेल तर, म्हणूनच मी तुमच्याकडे आली आहे. जर शक्य असेल तर आणि तुमच्या मनाची इच्छा असेल तर तिला ह्या बळजबरीच्या बंधनातून मुक्त करा. तरीही प्रेम मिळणे आमच्या नशिबी नाही. निदान आम्ही त्यांना एकत्र तरी आणू शकतो. जेव्हा तिने हे दुःखाने सांगितले तेव्हा एल्विन थोडं भावुक झाला आणि मग काहीतरी विचार करून तो म्हणाला, मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे. हो चालेल ना, तुम्हाला लागेल तेवढा वेळ काढता येईल, पण शक्य असेल तर होकारार्थी उत्तर द्या. असे बोलून वाणी तिथून निघून गेली आणि एल्विनला मोठ्या कोंडीत सोडले. असं विचार करत एल्विन कीर्तीजवळ पोहोचले आणि त्याला पाहताच कीर्तीला समजले की तो काहीतरी विचार करत आहे. काय झालं? सगळं ठीक आहे ना? कीर्तीने विचारले. तेव्हा एल्विन विचारातून बाहेर आला आणि म्हणाला, हो, सर्व काही ठीक आहे. मी डॉक्टरांशी बोललो आहे. आज संध्याकाळपर्यंत तुला डिस्चार्ज मिळेल. ठीक आहे म्हणत कीर्ती तिच्या मनात विचार करू लागली,
एल्विन काहीतरी लपवतोय असं का वाटतंय मला. संध्याकाळी कीर्तीला डिस्चार्ज मिळाला आणि एल्विनने तिला घरी आणला. एल्विन अजूनही वाणीचं शब्दांचा विचार करत होता आणि कीर्तीला अर्जुनची कमतरता भासल्याने खूप दुःख झाले होते. नाती नीट खात होती, नातीला नीट झोप येत होती, तिचे मन खूप अस्वस्थ होत होते आणि ती त्याला समजवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती. पूर्वी ती थोडी हसायची, पण त्या दिवशी अचानक हा अर्जुन समोर आल्यावर ती एकदम शांत झाली. आता एल्विनला सुद्धा तिला ह्या अवस्थेत बघणे सहन होत नव्हते, म्हणून तो मनात विचार करू लागला. मिसेस कपूर बरोबर होते, मी इतका स्वार्थी असू शकत नाही. माझ्या स्वतःच्या आनंदासाठी आणि प्रेमासाठी मी ते सर्व कीर्तीकडून जबरदस्तीने काढून घेणार नाही. तिचं प्रेम मी तिच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, म्हणूनच मला तिच्याशी बोलावं लागेल, तिला पटवून द्यावं लागेल. माझं काय, मी आतापर्यंत जगत होतो तसंच जगेन. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून एल्विन कीर्तीच्या जवळ आला आणि तिला सर्व काही सांगितलं. हे ऐकून कीर्तीला धक्काच बसला आणि ती म्हणाली, तुम्ही दोघंही असं विचार कसं करू शकता? तुम्हा दोघांनाही महान बनण्यात खूप रस आहे का? महान असल्यासारखे काही नाही, आम्हाला फक्त दोन प्रेमींना एकत्र करायचे आहे. एल्विन हसला आणि कीर्ती रागाने त्याला म्हणाली, पण मला हे मान्य नाही. जर माझे लग्न अर्जुन सोबत व्हायचे असते तर ते तेव्हाच झाले असते, मग तुझ्या सोबत झाले नसते. तर ह्याचा अर्थ आपण एकमेकांसाठी बनलेले नाही.